श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटनम हृदयठो योगाधिक साधन वेदाभ्यासशास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य मारता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया तेया भवसागरी निश्चये तारिती समर्थ सर्व कामना पुरवुनी अंती दाविती सुरभुवन जे नर करिता नामस्मरण ते मुक्तयाच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेळा म्हणती तयासी आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करती काही न जाणती जनमार्ता कोणासी भाषण न करती कवणाचे गृहा न जाती दृष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही दया सारखी परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची बसाप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशया करोनी तिये वरी केले शयन ऐसे नमल देखोन लोटांगण घालितसे अंतरी पटली खुण यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुख शयन कंटकशयेवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी त्याला तो तत्वता कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्तपालका पापताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते तैपासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणे हासत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चये मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजूर करून करीत होतो उपजीवन आता काय करावे बसाप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले तयासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जना पावादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त देऊने ऐकावे एकही दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तमता आटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसाप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखला सर्पसमूह चौकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशापरी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एक सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्व सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडून या पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्व गुप्त झाला ऐसे नवला देखोनी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे आनंदोनी मानसी बसाप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरे सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देत असे
असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिनसी स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पापताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरसोने जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करून या स्थिर सादर होणे ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथासमत सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.